स्वतः आपण बघतोय की हे ज्ञानाचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची माहिती किंवा आरोग्याचं ज्ञान त्यांच्यामध्ये कमतरता असल्यामुळं त्यांना खूप साऱ्या आरोग्याच्या प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना. आणि आता आपण प्रोट्रीज डब्ल्यू, जो आज 15 वर्षांपासून लाखो महिलांमध्ये फायदेशीर ठरलेला प्रॉडक्ट, आणि प्रोट्रीज डब्ल्यू है ना, आजच्या म्हणजे महिलांमध्ये घेण्याची गरज आहे. प्रत्येक महिलांनी आज म्हणजे 18 वर्षाच्या मुलीपासून ते वयस्कर महिलांना, प्रत्येक जणांना मी सांगेन हळूहळू की हे कसं, आणि प्रत्येक पहिलं प्रत्येक महिलांना का गरजेचं आहे है ना, प्रोट्रीज डब्ल्यू का गरजेचं आहे, हे आपण म्हणजे लोहरीज पण का गरजेचं आहे, हे तुम्हाला मी सांगेन हळूहळू. आणि अशा प्रकारे स्वागत आहे सगळ्या लीडर्सचं है ना प्रोट्रीज डब्ल्यूच्या आजच्या सेशन मध्ये. मला मित्रांनो, आपल्या घरात आपली मुलगी असेल किंवा आई असेल किंवा है ना आपले नातेवाईक असतील है ना, महिला नातेवाईक असतील, सगळ्यांसाठी प्रोट्रीज डब्ल्यू गरजेचा आहे. आणि आपण बघतोय की स्वतः म्हणजे पूर्वी पूर्वी घरातले कुटुंब पण, घरातले जे वयस्कर व्यक्ती होते ते पण महिलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवायचे. त्यांना त्या वेळेस त्यांना सगळ्या गोष्टी सांगायचं काय करायचं काय नाही ते. पण अलीकडे काय झालंय, इव्हन घरचे जे पुरुष लोक आहेत त्यांचं पण दुर्लक्षित झालंय, महिलांचं स्वतःचं पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण प्रोट्रीज डब्ल्यूचा विषय बोलतो, तर प्रोट्रीज डब्ल्यू है की नाही, प्रोट्रीज डब्ल्यू हा प्रोटीनचा प्रोडक्ट आहे ना, प्रोटीन. तर प्रोट्रीज डब्ल्यू मध्ये ज्यावेळेला आपण प्रोटीनचा विषय बोलतो, तर प्रोटीन हा आपल्या रोजच्या आहारामध्ये मित्रांनो, काय 2-3 महिने नाही, रोजच्या रोज आपल्याला प्रोटीनची गरज आहे. आपल्या रोजच्या रोज प्रोटीनची गरज आहे. आणि प्रोटीन आपल्या रोजच्या आहारामध्ये गरजेचं आहे. आणि प्रोटीन्सला आपण जीवनाच्या निर्माण खंडाच्या रूपामध्ये आपण त्याला आपल्याला म्हणजे त्याची माहिती असते. तर प्रोटीन आपले जे जीवन आहे त्याचं निर्माण खंड करणारे एक पोषक तत्व असतात. आणि आपल्या वजनाच्या हिशोबाने बरं का, 45% आपल्या शरीराचा हिस्सा, आपल्या वजनाचा हिस्सा प्रोटीन्समुळे मिळतो आहे ना, प्रोटीन्समुळे बनतो. म्हणजे मित्रांनो, लक्षात आलं का की तुमचं ऑलमोस्ट 45 म्हणजे काय, ऑलमोस्ट 50% शरीर प्रोटीन्सनी बनत असतं मित्रांनो. 50% शरीर प्रोटीन्सनी बनत असतं. आणि म्हणून प्रोटीन्स आपल्या रोजच्या आयुष्यात, आणि तेच कमी पडतं आपल्याला आपल्या रोजच्या आहारामध्ये, आपल्या खाण्यापिण्यामध्ये बऱ्याच आपल्या ह्याच्यामध्ये प्रोटीन्सच कमी पडतात. आणि प्रोटीन्स आपल्या शरीराचा 45% जो हिस्सा आहे, शरीराचा 45% हिस्सा प्रोटीन्समुळे बनत असतो. आणि प्रोटीन्स आहे ना, जे अमायनो ऍसिड्स पासून बनलेले असतात. ओके, अशा प्रकारे प्रोटीन्स 2 प्रकारे असतात. एक तर आपण नॉनव्हेज प्रोटीन म्हणतो, आणि एक तर व्हेज प्रोटीन म्हणतो. नॉनव्हेज मध्ये मग अंडी आली, मग मासा आला, मग पनीर आलं, परत मग जे काय चिकन, हे सगळं अंडी, हे सगळं आलं. तर अशा प्रकारे. आणि व्हेज मध्ये काय, तर डाळी. तर डाळीमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं व्हेजिटेरियन मध्ये. आणि अशा प्रकारे प्रोटीन्स 2 प्रकारे असतात. आता प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये काम काय करतं मित्रांनो, पहिली गोष्ट, प्रोटीन आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. प्रोटीन आपल्या शरीरामध्ये कित्येक जैविक प्रक्रिया असतात, जैव रासायनिक प्रक्रिया, बायोकेमिकल प्रक्रिया, एन्झाईम्स म्हणतो आपण त्याला. तर ते कित्येक जैव प्रक्रियामध्ये फायदेमंद आहे. प्रोटीन आपल्या शरीराच्या त्वचेसाठी गरजेचं आहे. प्रोटीन आपल्या शरीरामध्ये फ्लुइड बॅलन्स म्हणजे जे पाण्याचं प्रमाण आहे, आपल्याला बघा प्रोटीनचं कमी असेल है ना, प्रोटीन जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित नसतं. आणि 73% आपल्या शरीरामध्ये काय मित्रांनो, पाणी आहे. आणि अशा प्रकारच्या पाण्याला व्यवस्थित ठेवणं, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं, फ्लुइड बॅलन्स त्याला म्हणतो आपण. तर अशा प्रकारे प्रोटीन त्वचेच्या आरोग्यासाठी, प्रोटीन रासायनिक प्रक्रियेसाठी, प्रोटीन आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी. आणि चौथा फायदा काय, प्रोटीन आपल्या रोगप्रतिकार क्षमताला मेंटेन ठेवतं. रोगप्रतिकार क्षमता कमजोर असेल तर त्याला मेंटेन ठेवतं. प्रोटीन आपल्या आपले जे जखमा असतात, जखमांना लवकर बरं करायचं असेल तर प्रोटीनची गरज आहे. बॉडी बिल्डिंग करायचं असेल तर प्रोटीनची गरज आहे. आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वांना एका जाग्यापासून दुसऱ्या जागेला घेऊन जाणं, न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्टेशन म्हणतो आपण त्याला. न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्टेशनसाठी प्रोटीनची गरज आहे. हिमोग्लोबिन कमी असेल, काही वेळेस काय होतं, प्रोटीनच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन पण कमी होतं. तरी प्रोटीनच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी असेल तर अशा प्रकारच्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या हिमोग्लोबिनला वाढवण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. तर प्रोटीन हिमोग्लोबिन पण वाढवतं. प्रोटीन नसांचं आरोग्य, प्रोटीन ज्या लोकांना, ज्या महिलांना काय म्हणतात ना, निरोगी केस आहे की नाही, मजबूत केस, चमकणारी केस, अशा प्रकारच्या. तर मग अशा प्रकारे आपण म्हणतो की
केसांच्या आरोग्यासाठी, नसांच्या आरोग्यासाठी, चेहऱ्याच्या चेहऱ्याच्या त्वचेच्या सुंदरतेसाठी आणि आपल्या नखांच्या आरोग्यासाठी प्रोटीन आपण इथं बघतोय. तर प्रोटीन आता आपण बघितलं की हे 12 प्रकारचे जे फायदे आहेत प्रोटीनचे ना मित्रांनो. तर 12 प्रकारचे प्रोटीनचे फायदे असे शेकडो फायदे आहेत मित्रांनो. फक्त 12च आपण इथं बघतोय है ना. त्वचेच्या आरोग्यासाठी है ना, रासायनिक प्रक्रिया, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी, रोग प्रतिकार क्षमतेला मजबूत ठेवण्यासाठी, जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी, बॉडी बिल्डिंग करण्यासाठी, पोषक तत्वांना एका जागेपासून दुसऱ्या जागेसाठी नेण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशन, रक्त हिमोग्लोबिन नावाचं रक्त वाढवण्यासाठी आणि त्याच्यानंतर नसांचं आरोग्य, केसांचं आरोग्य, त्वचेचं आरोग्य आणि नखांचं आरोग्य यासाठी प्रोटीन ह्या सगळ्या स्थितीमध्ये प्रोटीन काम करतं. आणि ज्यावेळेला आपण आता प्रोटीनचा विषय बाबा दिवसातून किती प्रोटीन पाहिजे आपण जर बघितलं तर आपल्याला 50 ते 60 ग्राम प्रोटीन आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जो नॉर्मल माणूस आहे, आपल्यासारखा नॉर्मल माणूस आहे जो फील्डमध्ये काम करतो, व्यायाम करत नाही, बॉडी बिल्डिंग करत नाही, त्याला 50 ते 60 ग्राम प्रोटीनची गरज आहे. मग तुम्ही म्हणाल की सर पैलवानाला कितीची गरज आहे? पैलवान लोक जे असतात बॉडी बिल्डिंग जे करतात त्यांना 100 ते 120 ग्राम प्रोटीनची गरज असते रोजच्या रोज. पण आपल्याला कितीची गरज आहे? 50 ते 60 ग्राम. आता आपण इथं काय दिलंय तर 100 ग्राम डाळ खाल्ली बरं का. पूर्वीचा काळ कसा होता डाळीचा? पूर्वीच्या काळी डाळीला भिजवून खात होते, भिजवून गुळाभर खात होते, त्यामुळे प्रोटीन मिळत होतं. आता आपण काय करतो कुकरमध्ये त्याला उकळून कालवण करून का भाजी करून खातो है ना, काय म्हणतात ना आमटी करून खातो डाळीला आणि त्याच्यामुळे शिजवल्यामुळं त्यातले सगळे पोषक तत्व नष्ट होतात. पण इथं 100 ग्राम डाळ जर आपण भिजवून खाल्ली कच्ची तर आपल्याला 22 ग्राम प्रोटीन मिळतं. 100 मिली दूध पिलं तर 30 ग्राम प्रोटीन मिळतं. 100 ग्राम जर बदाम खाल्ले तर 23 ग्राम प्रोटीन मिळतं आणि 100 ग्राम मांस, मच्छी, अंडी जर खाल्लं ओके तर आपल्याला 22 ग्राम प्रोटीन मिळतं. पण आपल्याला दिवसाची किती गरज आहे? आपल्याला 50 ते 60 ग्रामची गरज आहे. मग समजा 100 आपल्याला जर डाळीतून आपल्याला जर 50 ते 60 ग्राम प्रोटीनचं आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला किती ग्राम खावं लागेल डाळ? 300 ग्राम डाळ रोज, पाव किलोच्या जास्त, पाव किलोपेक्षा जास्त 300 ग्राम डाळ रोज भिजवून ते रोज संपवावी लागेल. ज्यांना डायबिटीज नाहीये त्यांनी फक्त गुळाभर खाऊ शकतात, ज्यांना डायबिटीज आहे त्यांना गुळाभर घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे प्रोट्रीज डब्ल्यू बरोबर जर तुम्ही असे प्रोटीनचे सगळे पदार्थ घेतले है ना, प्रोटीज डब्ल्यू बरोबर जर प्रोटीनचे पदार्थ घेतले तर प्रोटीनचे जे कमी आहे तर त्याच्यामध्ये वाढ होण्याचे फायदा होऊ शकतो. मग आता आपल्याला दिवसाचं प्रोटीन संपूर्ण कंप्लीट करण्यासाठी किती आहे तर 300 ग्राम डाळ खावी लागेल, 300 मिली दूध है ना, 200 मिली दूध, पाव लिटर दूध प्यावं लागेल जर आपल्याला दिवसभराचं प्रोटीन जर आपल्याला मिळवायचं असेल. दुधापासून, बदाम पासून मिळवायचं असेल तर 300 ग्राम बदाम आणि मांस, मच्छी, अंडी पासून मिळवायचं असेल तर 300 ग्राम मांस, मच्छी, अंडी पासून आपल्याला प्रोटीन मिळू शकतो. पण तुम्हाला माहितीये का की प्रोटीज डब्ल्यू ची खासियत काय तर 100 ग्राम प्रोटीन मध्ये आपण जर प्रोटीज डब्ल्यू 100 ग्राम खाल्लं तर आपल्याला 80 ग्राम प्रोटीन मिळतो मित्रांनो बरं का. 80 ग्राम प्रोटीन आपल्याला प्रोटीन प्रोटीन डब्ल्यूच्या माध्यमातून म्हणजे 100 ग्राम प्रोटीन जर तुम्ही घेतलं 100 ग्राम प्रोटीन तर 80 ग्राम प्रोटीन आपल्याला प्रोटीज डब्ल्यू. पण इथं बाकी डाळीमध्ये किती आहे? 100 ग्राम मध्ये 22 ग्राम, दुधामध्ये 100 मिली मध्ये 30 ग्राम, पण प्रोटीज डब्ल्यू मध्ये 100 ग्राम मध्ये किती आहे तर 80 ग्राम प्रोटीन आपल्याला मिळते. हे वेगळंपणा आहे आणि अशा प्रकारे हे प्रोटीन आपलं प्रोटीज डब्ल्यू. आणि असं सांगितलं जातं की भारतीय खाणं जे जेवण आहे, भारतीय जेवण आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं आणि हे खरं आहे. कारण आपण आता काय खातो? आपण खातो भात. भात काय तर भात हा स्टार्च आहे म्हणजे कार्बोहायड्रेट आहे, त्यात प्रोटीन नाहीये. आपण भाताबरोबर आपण काय भात नंतर आपण काय खातो? चपाती. चपाती पण काय आहे? कार्बोहायड्रेट आहे. आणि आता भात झाला, चपाती झाला, हे दोन्ही मध्ये पण प्रोटीन नाहीये. आणि मग आता बाकी काय राहिलं? भाजी है ना. भाज्या खातो आपण. भाज्या कशा खातो? ते उकळून खातो. आणि भाज्या कच्च्या जरी खाल्ल्या तर भाज्यामध्ये प्रोटीन नसतं. भाज्यांमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात आणि प्रोटीन नसतं. म्हणून मग भाजी खाल्ली, भात खाल्ला, चपाती खाल्ला तर प्रोटीन मिळालं का? नाही मिळालं. तुम्ही म्हणाल की जर डाळीचं कालवण खातो की आम्ही, मग डाळीचं कालवण खाल्लं तरी कसं खातो? उकळून खातो, डाळीला शिजवून खातो आणि शिजवल्यानंतर डाळीला काय होतं त्यातले घटक नाश पावतात, प्रोटीन नाश पावतं आणि म्हणून खातो किती आपण? 10, 20, 30 ग्राम फक्त खातो. कालवण वाटीभर कालवणामध्ये किती प्रोटीन असू शकते, किती डाळ असू शकते? 10, 20, 30 ग्राम फक्त डाळ असू शकते, त्याच्यापेक्षा जास्त. पण खायची किती गरज आहे डाळीला? 300 ग्राम डाळ ज्यावेळेला तुम्ही खाल दिवसभरात त्यावेळेला तुम्हाला दिवसभराचं प्रोटीन, ते पण कच्ची डाळ. म्हणून हे खरं आहे की भारतीय खाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी आहे, हे खरं आहे. मग म्हणून बघा ज्यावेळेला आपण प्रोटीन डब्ल्यू घेतो तर आपल्याला जर आपण घेतलं किती प्रोटीन आपल्याला 50 ते 60 ग्राम
म्हणजे तुम्ही रोज 2-2 चमचे दोन 2 चमचे सकाळ संध्याकाळी जरी घेतलं तर तुमच्या दिवसभराचं प्रोटीन 50-60 ग्राम प्रोटीन जे महिलांना गरज आहे ते पूर्ण होतं. आणि म्हणून तुमच्या जेवणाबरोबर जर प्रोटीज डब्ल्यू घेतलं तर तुमच्या प्रोटीनची जी गरज आहे ती पूर्ण होऊन जाते. आणि आता प्रोटीनची कमतरता असेल तर त्याची लक्षणं काय असतात? शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असतात लक्षणं काय असतात? तर सुकलेली त्वचा आहे ना, सुकलेली त्वचा, खुरदरी त्वचा आहे ना, खरबडीत त्वचा किंवा असं आपण रेघ वळली की पांढरं उडतं. मग सुकलेली त्वचा हे पहिलं लक्षण आहे. ड्राय स्किन आपण म्हणतो त्याला. तर प्रोटीनच्या कमतरता पहिलं लक्षण आहे ड्राय स्किन, सुकलेली त्वचा, डोकंदुखी, चक्कर येणे, जखमा बऱ्या न होणे, है ना, वजन कमी होणे, आपल्या केस गळणे, है ना, आपल्या जे पाय असतात, है ना, पायांवर सूज येणे, फेटिकनेस म्हणजे शारीरिक थकवा, है ना, शारीरिक आणि मानसिक थकवा, कमजोरी, है ना, शारीरिक कमजोरी आणि आपल्या नखांवर रेषा असतील, तुमच्या नखांवर रेषा असतील तर तुम्हाला प्रोटीनची कमतरता आहे असं समजून घ्या. आणि बेड सोर्स म्हणजे जे अशा प्रकारचे पेशंट जे गादीवर झोपून आहेत 3-3 महिने 6-6 महिने झोपून असतात, उठू शकत नाहीत आजारामुळं. अशा आजारामुळं न उठू शकणारे पेशंट जे झोपून आहेत ते झोपून त्यांच्या पाठीच्या ठिकाणी काय होतं घामामुळे जखम होते. बेड सोर्स म्हणतात. अशा प्रकारचं बेड सोर्स पण कारण प्रोटीन म्हणजे ज्यांना बेड सोर्सचा जखमा आहेत पाठीला त्यांना पण प्रोटीज डब्ल्यू आपण देऊ शकतो, प्रोटीज जनरल देऊ शकतो. आणि दुसरं काय तर सूर्याच्या किरणामुळे जे त्वचा जळते, सनबर्न त्याला म्हणतो आपण. सनबर्न म्हणजे त्वचा जळणे. अशा प्रकारच्या सनबर्न मध्ये पण आपण ज्या म्हणजे हे सुकलेली त्वचा असेल, डोकं दुखत असेल, चक्कर येत असेल, जखमा बऱ्या होत नसतील, प्रोटीन रिच काय म्हणतात त्याला वजन कमी होत असेल, वेट लॉस होत असेल, वजन वाढत नसेल, है ना, केस झडत असतील, केस गळत असतील, पायांवर सूज येत असेल, शारीरिक आणि मानसिक थकवा असेल, कमजोरी असेल, शारीरिक कमजोरी असेल, नखांवर रेषा असतील, पाठीच्या ठिकाणी जखमा होत असतील, बेड सोर्स होत असेल आणि त्वचा सूर्यामध्ये गेल्यानंतर त्वचा जळत असेल, सनबर्न होत असेल तर हे सगळे प्रोटीनच्या कमतरताची लक्षणं आहेत. आणि अशा प्रकारे प्रोटीन जिथं जिथं हे सगळे लक्षणं आहेत तिथं प्रोटीन जनरल किंवा डब्ल्यू लगेच सुरू करायचं मित्रांनो. अशा प्रकारच्या लोकांमध्ये अशा प्रकारचे लक्षण काही लोकांमध्ये अशा प्रकारचे लक्षण दिसले की लगेच त्यांना प्रोटीज जनरल डब्ल्यू रेकमेंड करायचं, त्यांना द्यायचं. आता कोण कोण घेऊ शकतो प्रोटीज डब्ल्यू ला? 1 ते 3 वर्षाच्या मुलीपासून ते 70, 80, 90 वर्षाच्या महिलांपर्यंत सगळेजण प्रोटीज डब्ल्यू ला घेऊ शकतात, है की नाही? आणि जगातलं एक मात्र असं प्रोटीनचं आहे ना प्रोटीन आहे, जगातलं एक मात्र असं प्रोटीन आहे आपलं प्रोटीज डब्ल्यू ज्याच्यामध्ये प्रोटीन बरोबर गोपियूष पण आहे आणि वनस्पतीमध्ये. मित्रांनो जगामध्ये असं कुठलंच प्रोटीन नाहीये ज्याच्यामध्ये प्रोटीन बरोबर गोपियूष म्हणजे गायचं चीक पण आहे आणि वनस्पती म्हणजे काय म्हणतात ना वनस्पती पण त्याच्यामध्ये आहेत है की नाही. तर अशा प्रकारे जगातलं एक मात्र असं प्रोटीन ज्याच्यामध्ये सोया प्रोटीन बरोबर गोपियूष पण आहे. आणि आपल्याला ह्या प्रोडक्टची ताकद समजून घेण्याची गरज आहे ना. आपण एक मात्र अशी कंपनी जगातली एक मात्र कंपनी अशी आहे ज्याला प्रोटीन बरोबर गोपियूष पण दिलंय आपण आणि वनस्पतींचं मिश्रण वेगवेगळ्या वनस्पती पण दिलेल्या आहेत. हे असं प्रोटीन फक्त धन्वंतरीचं आहे आणि म्हणून हे ताकदवर प्रोडक्ट आहे मित्रांनो. अशा प्रकारे बर का. आता प्रोटीज डब्ल्यू मध्ये 3 घटक आहेत. एक तर सोया प्रोटीन, दुसरा गोपियूष म्हणजे गायचं चीक, तिसरा वेगवेगळ्या 7 ते 9 प्रकारच्या वनस्पती. आता आपण बघूया की प्रोटीज डब्ल्यू मध्ये सोया प्रोटीन कशा प्रकारे महिलांच्या आरोग्यामध्ये मदत करतं. मित्रांनो सोया प्रोटीन 3 प्रकारे मदत करतं. प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून सोया प्रोटीन 3 प्रकारे मदत करतं महिलांमध्ये. पहिली गोष्ट सोया प्रोटीन मध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन्स असतात. प्रोटीज सोया प्रोटीन मध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन. आणि इस्ट्रोजन काय आहे? इस्ट्रोजन हा महिलांचा हार्मोन आहे. जसा पुरुषांचा हार्मोन टेस्टोस्टेरॉन असतो तसा महिलांचा हार्मोन इस्ट्रोजन असतो. आणि इस्ट्रोजन म्हणजे इस्ट्रोजनची कमी म्हणजे पांढऱ्या पाणीचा त्रास, इस्ट्रोजनची कमी म्हणजे रक्त वाहन कंट्रोल न होणं, अनकंट्रोल ब्लिडिंग, इस्ट्रोजनची कमी म्हणजे नियमित पाळी न येणं, इस्ट्रोजनची कमी म्हणजे पीसीओडी म्हणजे अंड्यांमध्ये पाणी होतं महिलांमध्ये पीसीओडी पीसीओएस. तर अशा प्रकारे इस्ट्रोजन म्हणजे वजन वाढणे, इस्ट्रोजन कमी म्हणजे वजन वाढणे, इस्ट्रोजनची कमी म्हणजे हाडं कमजोर होणे, इस्ट्रोजनची कमी म्हणजे कोलेस्ट्रॉलचं वाढणं, कित्येक नुकसान मित्रांनो. एक इस्ट्रोजनची कमी
मी तुम्हाला 7-8 प्रकारचे समस्या मी तुम्हाला सांगितल्या इथं. आणि अशा प्रकारे इस्ट्रोजनची कमी म्हणजे एवढ्या सगळ्या समस्यांमधून महिला जात असतात इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे. परंतु सोया प्रोटीन मध्ये काय आहे, वनस्पतीजन्य फायटो इस्ट्रोजन्स म्हणतात. सोया प्रोटीन मध्ये फायटो इस्ट्रोजन्स असतात. फायटो म्हणजे वनस्पतीजन्य, इस्ट्रोजन म्हणजे इस्ट्रोजन. अशा प्रकारे सोया प्रोटीनचा पहिला फायदा आहे की सोया प्रोटीन मध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन असल्यामुळं हे इस्ट्रोजन सोया प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून ज्यावेळेला सोया प्रोटीन घेतात महिला, तेव्हा त्यांना वनस्पतीजन्य इस्ट्रोजन मिळतं. आणि वनस्पतीजन्य इस्ट्रोजन त्यांच्या इस्ट्रोजनच्या कमतरतेला कमतरतेला कमी करून इस्ट्रोजनला पूर्ण करतं. आणि इस्ट्रोजन पूर्ण झाल्यामुळं महिलांमध्ये जे पांढरं पाणी जातं, व्हाईट डिस्चार्ज, महिलांमध्ये जे रक्त कंट्रोल होत नाही, अनकंट्रोल ब्लिडिंग, महिलांमध्ये नियमित पाळी येत नाही, महिलांमध्ये जे पीसीओडीचा त्रास आहे, महिलांमध्ये जे इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे वजन वाढतंय, हाडं कमजोर होत आहेत, ताण तणाव, इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये तणाव, डिप्रेशन, चिंता ह्या सगळ्या समस्या तयार होतात. आणि मग एक इस्ट्रोजन म्हणजे बघा, एक इस्ट्रोजन आणि ह्या इस्ट्रोजनला. आणि मग आता तुम्ही म्हणाल की मग ह्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये काय, ॲलोपॅथीमध्ये पण इस्ट्रोजन असतात, पण ते केमिकल युक्त इस्ट्रोजन असतात, इंजेक्शन्स असतात इस्ट्रोजनचे, जे साईड इफेक्ट असतात त्याला. पण आपलं कसलंय, वनस्पतीजन्य है ना, वनस्पतीजन्य इस्ट्रोजन. सोया प्रोटीन मध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन काय करतं, आपण म्हणतो त्याला प्राकृतिक इस्ट्रोजन है ना. वनस्पतीजन्य इस्ट्रोजन काय करतं, प्राकृतिक असल्यामुळं है ना, सर्वसाधारणपणे इस्ट्रोजनला नॉर्मल करतं शरीरात. महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन नॉर्मल झाले की त्यांचं जे काय प्रॉब्लेम आहे का, गर्भाशयाचे प्रॉब्लेम असेल, व्हाईट डिस्चार्ज असेल, अनकंट्रोल ब्लिडिंग असेल, पीसीओडी असेल, अबनॉर्मल पिरियड्स म्हणजे नियमित पाळी नसेल, या सगळ्या समस्यांना नॉर्मल करत हिमोग्लोबिन रक्त वाढवतं प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. बरं का, सोया प्रोटीन रक्त पण वाढवतं. तर पहिली गोष्ट, पहिला फायदा सोया प्रोटीनचा काय, प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. तर सोया प्रोटीन मध्ये पहिला फायदा आहे की याच्यामध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन महिलांच्या इस्ट्रोजनचं प्रमाण नॉर्मल करतात. इस्ट्रोजनचं प्रमाण नॉर्मल झालं की त्यांच्या ज्या समस्या आहेत, पाळीच्या संबंधित जे समस्या आहेत, त्या सगळ्या नॉर्मल होतात. पहिला फायदा. दुसरा फायदा तुम्हाला सांगतो सोया प्रोटीनचा, प्रोटीज डब्ल्यू मध्ये सोया प्रोटीनचा दुसरा फायदा, सोया प्रोटीन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह तत्व आहे. सोया प्रोटीन मध्ये लोह तत्व, मला सांगा, लोह तत्व मिळालं तर काय होईल, हिमोग्लोबिन नॉर्मल होईल. आणि महिलांमध्ये सर्वसाधारणपणे हिमोग्लोबिनची कमतरता असतेच. आणि हिमोग्लोबिन कमी म्हणजे शारीरिक थकवा, हिमोग्लोबिन कमी म्हणजे भुकेची समस्या, हिमोग्लोबिन कमी म्हणजे ऑक्सिजनची कमी है ना, दम लागतो थोडस जर काम केलं तरी. मग हिमोग्लोबिन, मग पहिला फायदा काय है ना, पहिला फायदा काय आहे ह्याचा, काय म्हणतात त्याला, सोया प्रोटीनचा, की त्याच्यामध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन आहे. दुसरा फायदा काय, तर सोया प्रोटीन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये है ना, सोया प्रोटीन मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह तत्व आहे. लोह तत्वामुळे काय होतं, हिमोग्लोबिन वाढतं है ना. आणि तिसरा फायदा काय, तर सोया प्रोटीन हे स्वतः एक प्रोटीन पण आहे. मग प्रोटीनच्या कमतरतेमुळे जो शारीरिक थकवा असतो, प्रोटीनच्या कमतरतेमुळे जे हाडं कमजोर होतात, प्रोटीनच्या कमतरतेमुळे जे चिंता, डिप्रेशन है ना, या सगळ्यांमध्ये मग 3 फायदे काय, सोया प्रोटीनचा पहिला फायदा की त्याच्यामध्ये वनस्पतीजन्य इस्ट्रोजन आहे, जे इस्ट्रोजनचं प्रमाण पूर्ण करतं महिलांमध्ये. दुसरा फायदा, सोया प्रोटीन रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिन वाढवतं. तिसरा, सोया प्रोटीन स्वतः एक प्रोटीन पण आहे, एक पोषक तत्व आहे है ना, प्रोटीनच्या कमतर आहे, तो प्रोटीन पण देतं, प्रोटीन पण पूर्ण करतं. मग अशा प्रकारे प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून सोया प्रोटीनचे 3 फायदे मी तुम्हाला सांगितले. आता सोया प्रोटीन मध्ये दुसरा घटक कुठे आहे, प्रोटीज डब्ल्यू मध्ये सोया प्रोटीन नंतर दुसरा घटक आहे गोपियूष, गाईचा चीक. मग गाईचं चीक पण काय करतं, तर जगामध्ये बर का, गाईच्या चिकाला संपूर्ण आहार म्हणून सांगितलं गेलं. जगामध्ये गाईच्या चिकाला मित्रांनो, सोया प्रोटीन नंतर दुसरा घटक कुठला, प्रोटीज डब्ल्यू मधला गोपियूष, गाईचा चीक. आणि पहिली गोष्ट काय, गाईच्या चिकाचं महत्व काय, तर गाईच्या चिकाला संपूर्ण आहार
होल फूड म्हणतात मित्रांनो, म्हणजे जगातले जितके पण पोषक तत्व आहेत ते सारे पोषक तत्व, सगळे पोषक तत्व गोपियुष मध्ये आहेत. आणि म्हणून मग जेव्हा प्रोटीज डब्ल्यू महिला घेतात तर प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून गाईचं चीक काय करतं तर महिलांमध्ये जे जे पोषक तत्व कमी आहेत ते पोषक तत्व, सगळे पोषक तत्व भरून काढतं. आणि म्हणून पोषक तत्वांचा म्हणजे पहिला फायदा गोपियुष प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून महिलांच्या पोषक तत्वांना पूर्ण करतं. दुसरा फायदा काय तर रोगप्रतिकार क्षमता, महिलांमध्ये जे कमजोर रोगप्रतिकार क्षमता असेल तर रोगप्रतिकार क्षमताला मजबूत करत गोपियुष प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून गोपियुष महिलांच्या रोगप्रतिकार क्षमताला वाढवत महिलांना रोगांपासून मुक्त करत रोगांपासून दूर ठेवण्याचं काम करतं है ना प्रोटीज डब्ल्यू मध्ये गोपियुष. तर गोपियुषचा पहिला फायदा सगळ्या प्रकारचे पोषक तत्व मिळतात. दुसरा फायदा रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. तिसरा फायदा गोपियुष मध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात. ग्रोथ म्हणजे वाढ आणि फॅक्टर्स म्हणजे घटक, शरीराला वाढवणारे घटक म्हणतो आपण त्याला. मग ग्रोथ फॅक्टरचे पण 3 फायदे आहेत. पहिला फायदा महिलांच्या शारीरिक वाढ आणि शारीरिक विकास है ना, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स काम करतं. दुसरा फायदा काय तर ग्रोथ फॅक्टर्सला हार्मोन्स पण म्हणतात. मग ग्रोथ फॅक्टर्स हार्मोन्सचं काम करतात, हार्मोन्सला बॅलन्स करतात. मग त्यांची गर्भाशयाची पिशवी कमजोर असू शकते, किडनी कमजोर असू शकते, महिलांचे लिव्हर कमजोर असू शकतो, फुफ्फुस कमजोर, हे कमजोर अवयवांना मजबूत करतं ग्रोथ फॅक्टर्स. तर ग्रोथ फॅक्टरचे पण असे भरपूर फायदे आहेत. ग्रोथ फॅक्टर्स हार्मोन सारखं काम करतं. ग्रोथ फॅक्टर्स शरीराचा विकास आणि वाढ करतं. आणि ग्रोथ फॅक्टर्स कमजोर अवयवांना मजबूत करतं. अशा प्रकारे सोया प्रोटीन नंतर आपण गोपियुषचे फायदे आपण बघितले. आता गोपियुष नंतर जे बाकी वनस्पती आहेत प्रोटीज डब्ल्यू मध्ये 7 ते 9 प्रकारचे वनस्पती आहेत, त्या वनस्पतीचा आपण बघूया. सुरुवात करूया शतावरी पासून. तर प्रोटीज डब्ल्यू मध्ये सोया प्रोटीन आणि गोपियुष नंतर पहिली वनस्पती आहे शतावरी. शतावरी महिलांच्या रोगप्रतिकार क्षमताला मजबूत करते. शतावरी व महिलांच्या कमजोर अवयवांना मजबूती देतं. कमजोर जे अवयव आहेत त्यांचं काय म्हणतात ना, गर्भाशय कमजोर झाला असेल, किडनी कमजोर झाली असेल, लिव्हर कमजोर झाला, फुफ्फुस, कुठल्याही अवयवांना महिलांच्या कमजोर अवयवांना मजबूती देतं, मजबूत करतं प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून शतावरी. आणि एवढंच नाही, शतावरी महिलांच्या रोगप्रतिकार, मित्रांनो आता तुम्हाला रोगप्रतिकार क्षमता, इम्युनिटी हा शब्द तुम्ही 1,00,000 वेळा ऐकला असेल आणि तुम्हाला तो शब्द बोर पण होतो. मित्रांनो हा शब्द बोर होण्याचा नाहीये. हा जो इम्युनिटी नावाचा शब्द आहे हा ताकदवर शब्द आहे. आणि तुम्हाला माहित नाहीये की इम्युनिटी ज्यावेळेला नॉर्मल होते, इम्युनिटी नॉर्मल झाली तर सगळे रोग नष्ट होतात शरीरातले. सगळे नष्ट रोग झाल्यानंतर जे निरोगी शरीर असतं त्या निरोगी शरीराचा अनुभव ज्याला माहिती आहे, रोगप्रतिकार क्षमता मजबूत झाल्यानंतर निरोगी शरीराचा जो अनुभव आहे तो एक आगळा वेगळा अनुभव आहे आणि एक जबरदस्त अनुभव असतो. आणि म्हणून रोगप्रतिकार क्षमताला मजबूत करतं शतावरी. महिलांच्या रोगप्रतिकार क्षमताला मजबूत करतं शतावरी आणि कमजोर अवयवांना मजबूत करतं शतावरी. शतावरीच्या नंतर प्रोटीज डब्ल्यू मध्ये आहे अनंत मुला. अनंत मुला महिलांमध्ये पित्ताला बॅलन्स करतं आणि महिलांचे जे प्रजनन आरोग्य आहे आणि लघवीची संस्था आहे, जे आहे ना युरिनरी संस्था आहे ना, जेनायटो युरिनरी म्हणतो आपण, लघवीची संस्था आणि प्रजनन संस्था, या दोन्ही संस्थांना निरोगी ठेवतं अनंत मुला है ना. आता लघवीचा ज्या संस्थेची बात होते तर महिलांमध्ये लघवीमध्ये जळजळ, लघवी करताना दुखणं, ओके, अशा प्रकारचे जे लघवीच्या समस्या आहेत है ना, लघवीमधनं प्रोटीन वाहून जाणं, लघवीमध्ये इन्फेक्शन असणं, अशा प्रकारच्या लघवीच्या युरिनरी सिस्टम ज्याला म्हणतात. आणि जेनायटो म्हणजे काय तर त्याच्या संबंधी जे अवयव आहेत है ना, अवयव, जेनायटो म्हणजे अवयव आहे की नाही, जे लघवीच्या संबंधित अवयव आहेत, प्रजनन आरोग्याचे जे संबंधित अवयव आहेत, त्या अवयव आणि त्याच्या जे संस्था आहे त्याला निरोगी ठेवतं अनंत मुला. तर पहिली गोष्ट अनंत मुला महिलांमध्ये पित्त बॅलन्स करतं. त्याच्यानंतर त्यांची लघवी आणि लघवीचे जे संस्था आहेत, लघवीचे अवयव आणि लघवीचे जे संस्था आहे त्याला निरोगी ठेवतं. अनंत मुला महिलांच्या त्वचेला निरोगी ठेवतं. अनंत मुला महिलांच्या शरीरातून विषकारी घटकांना बाहेर काढून है ना, महिलांमध्ये जे चिडचिडा स्वभाव असतो है ना, चिडचिडा स्वभाव त्याच्यामध्ये कमी होतं. आता महिलांमध्ये चिडचिडा स्वभाव का असतो, कित्येक कारण असतात. महिलांमध्ये रक्त कमी असेल तरी चिडचिडा स्वभाव असू शकतो. महिलांमध्ये हार्मोन्स बॅलन्स नसतील, पिरियड व्यवस्थित, मासिक पाळी व्यवस्थित नसेल, त्याच्यानंतर पीसीओडी असेल, इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे पांढऱ्या पाण्याचा त्रास होत असेल, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये चिडचिडा स्वभाव तयार होऊ शकतो. आणि अशा प्रकारे या सगळ्या मग अनंत मुला काय करतं, त्यांच्या मेंदूला निरोगी ठेवतं आणि मेंदूला निरोगी ठेवत त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह
भावना असतात, निगेटिव्ह इमोशन्स ज्याला म्हणतो, तर निगेटिव्ह भावना जसं की चिडचिडा स्वभाव त्याला कमी करतं आणि अशा प्रकारे महिलांमध्ये जे चिडचिडा स्वभाव तो कमी होतो. पित्त बॅलन्स होतं अनंत मुलाच्या माध्यमातून आणि निरोगी त्वचा विषकारी घटक बाहेर टाकतं अनंत मुला प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मित्रांनो है ना प्रोटीज डब्ल्यू मध्ये अनंत मुलानंतर डाळिंब म्हणजे डाळिंब है ना, तर प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून डाळिंब महिलांच्या ब्लड प्रेशरला नॉर्मल ठेवतं. महिलांमध्ये जे चरबी असते है ना, विनाकारण चरबी, तर विनाकारण चरबीला कमी करतं. महिलांमध्ये डाळिंब म्हणजे डाळिंब डाळिंब बीपीला नॉर्मल ठेवतं. अनवॉन्टेड ब्लॉकेज है ना, रक्ताच्या नसांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जे ब्लॉकेज होतं, चरबीचं ब्लॉकेज, त्या चरबीच्या ब्लॉकेजला क्लिअर करतं डाळिंब. आणि महिलांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतं डाळिंब प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. आणि ज्या महिला रजोनिवृत्तीच्या प्रक्रियेतून जात आहेत है ना, रजोनिवृत्तीच्या प्रक्रियामध्ये जे रजोनिवृत्तीचे जे लक्षण असतील, मेनोपॉज ज्याला म्हणतो आपण, तर मेनोपॉजच्या प्रक्रियेतून ज्या महिला जात आहेत आणि मेनोपॉजच्या लक्षणांना कमी करत मेनोपॉजच्या प्रक्रियेतून चांगल्या प्रमाणे जाण्यासाठी सुद्धा डाळिंब मदत करतं. तर डाळिंब महिलांमध्ये ब्लड प्रेशरला नॉर्मल ठेवतं. डाळिंब महिलांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जे चरबीचं प्रमाण आहे ब्लॉकेज करण्यात चरबीचं प्रमाण कमी करतं. डाळिंब महिलांच्या हृदयाची काळजी घेतं. डाळिंब ज्या महिलांना रजोनिवृत्तीचे प्रक्रियेतून जात आहेत अशा महिलांमध्ये चांगल्या प्रकारे रजोनिवृत्तीची प्रक्रिया चांगल्या प्रकारे त्यातून पार होण्यासाठी मदत करतं. डाळिंब एक बेस्ट अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. डाळिंब प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून महिलांमध्ये रोगप्रतिकार क्षमताला मजबूत ठेवतं. आणि डाळिंब महिलांना कुठल्या पण कॅन्सर पासून, योनीचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, कुठल्याही कॅन्सर पासून लांब ठेवतं डाळिंब प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. किती फायदे बघा, किती फायदे आपण बघतोय. अशा प्रकारे बघा डाळिंबाचे फायदे आपण बघितले. डाळिंबानंतर प्रोटीज डब्ल्यू मध्ये आहे खस. खस काय करतं, तर महिलांच्या मेंदूला शांत ठेवतं आणि ज्या ज्या महिलांना झोप येत नाही है ना, काही महिलांना रात्री कित्येक कारणांमुळे झोप येत नाही, महिलांमध्ये चांगल्या झोपेसाठी महिलांना चांगली झोप येण्यासाठी मदत करतं खस. महिलांच्या मेंदूला शांत ठेवतं आणि महिलांचे जे प्रजनन आरोग्य आहे ना, प्रजनन आरोग्य तर त्याच्यासाठी त्यांचं प्रजनन आरोग्य निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत करतं खस प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. महिलांच्या नियमित पाळीसाठी मदत करतं. दुखणं विरहित आणि नियमित पाळीसाठी मदत करतं खस प्रोटीज डब्ल्यू माध्यमातून. आणि त्याच्यानंतर महिलांमध्ये हॉट फ्लॅशेस म्हणजे काही महिलांना काय होतं, जसं जसं वय वाढतं 35-40च्या वयामध्ये काय होतं, तर महिलांमध्ये एक उष्णता शारीरिक उष्णता वाढते, त्याला हॉट फ्लॅशेस म्हणतात. म्हणजे म्हणजे काय होतं, तर थंडीच्या सीझन मध्ये पण किंवा एसी मध्ये पण महिलांना घाम येतो है ना, महिलांना एक उष्णता जाणवते. मग अशा प्रकारच्या उष्णतेला कमी करत है ना, शरीराला थंड करण्याचं काम करतं खस महिलांमध्ये प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. आणि एवढंच नाही, महिलांमध्ये जे चिडचिडा स्वभाव असतो, महिलांमध्ये जो काळजी करण्याचा स्वभाव असतो, तो काळजी करण्याचा अँझायटी आणि अँगर म्हणजे चिडचिडा स्वभावाला पण कमी करत महिलांच्या मेंदूला नॉर्मल ठेवतं आपलं खस प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. खस नंतर आहे द्राक्ष. प्रोटीज डब्ल्यूच्या नंतर द्राक्ष द्राक्ष पण महिलांमध्ये पित्त कमी करतं. आणि महिलांमध्ये जे जळजळ असते, त्वचाची जळजळ असेल, लघवीची जळजळ असेल, कुठल्याही प्रकारच्या जळजळा बर्निंग सेन्सेशनला कमी करतं द्राक्ष प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून. महिलांमध्ये रक्ताची कमी, हिमोग्लोबिनची कमी, अॅनिमिया, महिलांमध्ये उलटी आल्यासारखं होणं, नॉझिया, वॉमिटिंग, महिलांमध्ये पोट साफ न होणं, महिलांमध्ये काय म्हणतात त्याला पाईल्सचा त्रास, महिलांमध्ये जॉन्डिस है ना, जॉन्डिसचा त्रास, लिव्हरचा त्रास आपण म्हणतो, अशा सगळ्या स्थितीमध्ये द्राक्ष प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून द्राक्ष एक बेस्ट अँटीऑक्सिडंटचं काम करतं. अशा प्रकारे है ना, द्राक्ष जे आहे प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून महिलांमध्ये पित्त कमी करतं, जळजळ कमी करतं, हिमोग्लोबिन कमी असेल तर हिमोग्लोबिनला वाढवतं, महिलांना उलटीचा त्रास होत असेल, उलटी आल्यासारखं होत असेल, नॉझिया वॉमिटिंग म्हणतो त्याच्यामध्ये फायदेमध्ये, महिलांमध्ये पोट साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशन, महिलांमध्ये पाईल्स, महिलांमध्ये जॉन्डिस, अशा प्रकारमध्ये द्राक्ष प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून महिलांना मदत करतं. त्याच्यानंतर मित्रांनो जटामांसी प्रोटीज डब्ल्यूच्या माध्यमातून जटामांसी महिलांच्या मेंदूला शांत ठेवत महिलांना चांगली झोप येण्यासाठी मदत करतं आणि महिलांच्या जे मेंदूच्या नसा आहेत, मेंदूच्या नसांना मजबूत करतं, निरोगी ठेवतं जटामांसी. आणि जटामांसी ज्या महिलांना फिट्सचा त्रास आहे,
त्या महिलांना पण आपण प्रोट्रीज डब्ल्यू देऊ शकतो. ज्या महिलांना फिट्सचा त्रास आहे त्या महिलांना पण आपण फिट्सचा त्रासामध्ये आपण त्रास कमी होण्यासाठी प्रोट्रीज डब्ल्यू देऊ शकतो. आणि अशा प्रकारे जटामांसी प्रोट्रीज डब्ल्यूच्या माध्यमातून महिलांच्या स्मरणशक्तीला वाढवतं आणि महिलांच्या मेंदूसाठी टॉनिक सारखं काम करतं जटामांसी प्रोट्रीज डब्ल्यूच्या माध्यमातून. अशा प्रकारे ज्या महिलांना झोप कमी आहे त्याच्यामध्ये चांगली झोपेसाठी मदत करतं, मेंदूला शांत ठेवतं, मेंदूतल्या नसांना निरोगी ठेवतं. फिट्सवाल्या महिलांमध्ये पण प्रोट्रीज डब्ल्यू आपण देऊ शकतो. महिलांमध्ये प्रोट्रीज डब्ल्यूच्या माध्यमातून जटामांसी महिलांच्या स्मरणशक्तीला वाढवतं आणि ब्रेन टॉनिक सारखं काम करतं जटामांसी प्रोट्रीज डब्ल्यूच्या माध्यमातून. अशा प्रकारे प्रोट्रीज डब्ल्यू नंतर आहे शेवटची वनस्पती पिपली मुला. प्रोट्रीज डब्ल्यू मध्ये शेवटची वनस्पती पिपली मुळा. ज्या महिलांमध्ये भूक कमी लागते, महिलांना भूकच लागत नाही किंवा भूक कमी लागते, खावंसं वाटत नाही, अशा महिलांमध्ये भूक वाढवतं पिपली मुला. प्रोट्रीज डब्ल्यूच्या माध्यमातून महिलांची भूक वाढवतं पिपली मुला. आणि काय म्हणतात त्याला, त्यांच्या जे श्वासाचं जे प्रक्रिया असते, श्वास प्रक्रिया किंवा श्वासाची श्वासाचे जे काही संस्था आहे त्या श्वासाच्या संस्थेला मजबूत ठेवतं. रोग प्रतिकार क्षमता वाढवतं पिपली मुला, रोग प्रतिकार क्षमता वाढवतं आणि अशा प्रकारे महिलांमध्ये भूक वाढवतं, त्यांच्या श्वासाच्या संस्थेला नॉर्मल ठेवतं, रोग प्रतिकार क्षमताला मजबूत ठेवतं पिपली मुला प्रोट्रीज डब्ल्यूच्या माध्यमातून. तर आतापर्यंत आपण बघितलं की गोपियुष मध्ये है ना, सोया प्रोटीन, गोपियुष आणि वनस्पती हे तिन्ही कशा प्रकारे प्रोट्रीज डब्ल्यूच्या माध्यमातून एक जबरदस्त रित्या महिलांमध्ये मदत करतात. आता बघूया की प्रोट्रीज डब्ल्यू कुठल्या कुठल्या महिलांच्या स्थितीमध्ये, महिलांच्या कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये, आरोग्याच्या परिस्थितीमध्ये आपण प्रोट्रीज डब्ल्यू ला वापरू शकतो. कोण कोण वापरू शकतो प्रोट्रीज डब्ल्यू? लहान मुलीपासून ते 70, 80, 90, 100 वर्षाच्या महिला प्रत्येक कोणी पण प्रोट्रीज डब्ल्यू ला वापरू शकतं. आता प्रोट्रीज डब्ल्यू ला कुठं वापरता येतं? रजोनिवृत्ती, मेनोपॉज ज्याला म्हणतो आपण, रजोनिवृत्तीच्या लक्षणांना दूर ठेवण्यासाठी किंवा रजोनिवृत्तीचे लक्षणं असतील तर त्याच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी. म्हणजे आता रजोनिवृत्तीच्या वेळेस कुठली कुठली लक्षणं असतात? तर शारीरिक उष्णता वाढते, रजोनिवृत्तीच्या प्रक्रिया. रजोनिवृत्ती म्हणजे काय? तर एक महिला त्या जी पाळी असते महिन्याची पाळी, त्या एका महिलेच्या महिन्याच्या पाळी बंद होण्याची प्रक्रिया असते रजोनिवृत्ती म्हणजे, है ना. म्हणजे एक महिला 45 वर्षाच्या नंतर, 50 वर्षाच्या नंतर काय होते, त्यांची जी पाळी आहे ते परमनंटली बंद होण्याच्या प्रक्रियेतून जात असतात. त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. मग रजोनिवृत्तीचे लक्षण काय? तर शारीरिक उष्णता वाढवणे, एसी मध्ये पण घाम येणे, थंडीच्या दिवसात पण घाम येणे, त्याला आपण हॉट फ्लॅशेस म्हणजे शारीरिक उष्णता म्हणतो. तर अशा प्रकारे शारीरिक उष्णता जे रजोनिवृत्तीचे एक लक्षण आहे, त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल किंवा ते नको असेल, असे हॉट फ्लॅशेस नको असेल तर त्याच्यामध्ये. बरं, त्याच्यानंतर रजोनिवृत्तीचं दुसरं लक्षण आहे म्युकोजल अट्रॉफी. म्हणजे काय होतं की योनीमध्ये एक ओलावा राहतो आयुष्यभर, पण जसं जसं रजोनिवृत्तीची प्रक्रिया सुरू होते ते योनीतला ओलावा, लुब्रिकेशन म्हणतो आपण त्याला, तर तो कमी होतो आणि मग त्याला म्युकोजल अट्रॉफी म्हणजे योनीतलं आतलं जे आवरण आहे ते सुकत जातं आणि त्याच्यामुळे त्यांना एक जळजळ निर्माण होते योनीमध्ये, जळजळ आणि चिडचिडा स्वभाव निर्माण होतो. अशा प्रकारच्या म्युकोजल अट्रॉफी सारख्या रजोनिवृत्तीच्या लक्षणांना जर दूर राहायचं असेल किंवा ते प्रॉब्लेम असेल तर त्याला बरं होण्यासाठी सुद्धा, तर मग रजोनिवृत्तीचं पहिलं लक्षण काय? शारीरिक उष्णता. दुसरं लक्षण काय? योनीमध्ये सुखापण. तिसरं लक्षण काय रजोनिवृत्तीचं? तर स्तनांचा कॅन्सर, है ना. रजोनिवृत्तीच्या या प्रक्रियेमध्ये स्तनांचा कॅन्सर हे एक लक्षण आहे. तर त्यानंतर वजन वाढणे, ओबेसिटी, बीपी वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हाडांची कमजोरी, हे सगळे लक्षणं जर नको असतील, है ना, 45-50 वर्षाच्या महिलांना जे रजोनिवृत्ती अजून सुरू व्हायची असेल किंवा त्याच्या सुरू झालेली असेल आणि रजोनिवृत्तीचे लक्षण असतील, अशा महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे लक्षणांना दूर ठेवण्यासाठी किंवा रजोनिवृत्तीचे लक्षण असतील तर त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी सगळ्यात बेस्ट 100% प्रोट्रीज डब्ल्यू प्रॉडक्ट घ्यायलाच लागेल. तुम्हाला रजोनिवृत्तीचे लक्षण हे सगळे नको असतील तर प्रोट्रीज डब्ल्यू सगळ्या रजोनिवृत्तीच्या महिलांना घेणं आवश्यक आहे 100%. त्याच्यानंतर बघा प्रोट्रीज डब्ल्यू कुणामध्ये देऊ शकतो? अर्ली मेनोपॉज. काही महिलांमध्ये एवढा तणाव असतो, ताणतणाव असतो की त्या ताणतणावामुळं आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळं त्यांना छोट्या वयातच 30-35 वयातच त्यांचे पिरियड बंद होतात, मासिक पाळी
बंद होते, पूर्ण बंद होते. त्याला म्हणतात अर्ली मेनोपॉज. अशा महिलांमध्ये ज्यांचं छोट्या वयातच मासिक पाळी बंद झालेली आहे, त्यांना परत मासिक पाळी नॉर्मल, कारण 35व्या वयात मासिक पाळी बंद होणं ही चुकीची प्रक्रिया आहे. पण त्याच्यामध्ये बरं का, आपल्याकडं मात्र प्रोट्रिज डब्ल्यू, आपल्याकडं मात्र हा पर्याय आहे, की छोट्या वयात जी पाळी बंद होते, त्या पाळीला परत नॉर्मली सुरू करण्यासाठी प्रोट्रिज डब्ल्यू अर्ली मेनोपॉजच्या महिलांमध्ये मदत करू शकतं. दुसरा आहे अर्ली हिस्टेरेक्टोमी. म्हणजे ज्या महिलांमध्ये पांढरं पाणी कंट्रोल होत नाहीये, ब्लीडिंग कंट्रोल होत नाहीये, महिलांमध्ये पीसीओडीचा वर्षानुवर्ष त्रास आहे, महिलांमध्ये अनियमित पाळी आहे, या सगळ्यांमुळे काय होतं, डॉक्टर काय म्हणतात, अनियमित पाळी असेल, पांढरं पाणी जात असेल, रक्त कंट्रोल होत नसेल, पीसीओडीचा वर्षानुवर्ष त्रास होत असेल, या सगळ्या गोष्टी मग डॉक्टर काय म्हणतात, या सगळ्यासाठी एकच उपाय, मग गर्भाशय काढून टाकणे. पण मित्रांनो, प्रोट्रिज डब्ल्यू ज्या ज्या महिलांना पांढऱ्या पाण्यामुळे, रक्त वाहण्याचं कंट्रोल न होण्यामुळे, पीसीओडीमुळे, अनियमित पाळीमुळे जर गर्भाशय काढायला सांगितलं असेल, तर काढायची गरज नाहीये. इम्युरिज डिटॉक्सिफाय, प्रोट्रिज डब्ल्यू आणि लोहरीज, इम्युनिटी डिटॉक्सिफाय, प्रोट्रिज डब्ल्यू आणि लोहरीज जर आपण ह्या महिलांना 1 वर्षासाठी जर त्यांना वापरायला दिलं, वापरलं महिलांनी, तर अशा प्रकारच्या छोट्या वयात, अर्ली हिस्टेरेक्टोमी म्हणजे काय, तर छोट्या वयात गर्भाशय काढण्याची प्रक्रियेची गरज पडणार नाही, अर्ली हिस्टेरेक्टोमीची गरज पडणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे अर्ली मेनोपॉज, अर्ली हिस्टेरेक्टोमी आणि पीसीओएस, अंड्यांमध्ये पाणी बनणं, पीसीओएस दोन्ही म्हणतो आपण त्याला, बरं का, ज्या महिलांमध्ये अंड्यांमध्ये पाणी होतं, ते पण हार्मोनल इम्बॅलन्सच कारण असतं. अशा प्रकारे पीसीओडी मध्ये सुद्धा पीसीओडी पीसीओडी मध्ये पण बरं का, मोठ्यात मोठ्या स्त्रीरोग तज्ञाकडे इलाज नाहीये, फक्त आणि फक्त धन्वंतरीकडे आहे. इम्युरिज डिटॉक्सिफाय, प्रोट्रिज डब्ल्यू, इम्युरिज डिटॉक्सिफाय, प्रोट्रिज डब्ल्यू आणि लोहरीज, हे 4 प्रोडक्ट कंपल्सरी. आणि 5वा प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल, तो आहे नवचेतना कल्प. 6वा प्रोडक्ट आहे ओरॅक 99. हे 6 प्रोडक्ट जर तुम्ही घेतले, तर पीसीओडी मध्ये सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे. जगामध्ये पीसीओडीच्या मोठ्यात मोठ्या गायनेकोलॉजिस्टकडे पण ट्रीटमेंट ऑप्शन नाहीये, पण आपल्याकडं आहे. अशा प्रकारे मग अर्ली मेनोपॉज असेल, अर्ली हिस्टेरेक्टोमी असेल, पीसीओएस आहे, या सगळ्यांमध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट इलाज कुठला, तर प्रोट्रिज डब्ल्यू. त्याच्यानंतर काही महिलांमध्ये हाडांची कमजोरी असते, तर कॅल्शियम बरोबर, आपल्या कॅलरीज टू मॅच बरोबर जर तुम्ही प्रोट्रिज डब्ल्यू घेतलं, तर महिलांमध्ये जी हाडांची कमजोरी आहे, त्या हाडांची कमजोरी भरून काढून हाडांना मजबूत करण्यासाठी सुद्धा प्रोट्रिज डब्ल्यू आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर अट्रोपिक वेजाइटिस, वेजाइटिस म्हणजे एक प्रकारची सूज असते, योनीमध्ये सूज असते महिलांमध्ये, आणि ती सूज कमी करण्यासाठी, अट्रोपिक वेजाइटिस, योनीचे सूज कमी करण्यासाठी, योनीची सूज बरी करण्यासाठी सुद्धा प्रोट्रिज डब्ल्यू देऊ शकतो. ज्या महिलांमध्ये अॅनिमिया आहे, अॅनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमी आहे, अशा महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी करत रक्त वाढण्यासाठी सुद्धा प्रोट्रिज डब्ल्यू आपण वापरू शकतो. ज्या महिलांमध्ये शारीरिक उष्णता, हॉट फ्लॅशेस आहे, त्याच्यामध्ये पण हॉट फ्लॅशेसला कमी करत शारीरिक उष्णता कमी करण्यासाठी मदत करू शकतो प्रोट्रिज डब्ल्यू. ज्या महिलांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे, त्या प्रोटीनच्या कमतरतेला भरून काढण्यासाठी प्रोटीन डिफिशियन्सी मध्ये देऊ शकतो. ज्या महिलांमध्ये 12 महिने सर्दी आहे, ओके, शिंका आहेत, अशा रिकरंट कोल्ड अटॅक मध्ये प्रोट्रिज डब्ल्यू देऊ शकतो. महिलांच्या जे हृदयाचं आरोग्य आहे, हृदयाच्या आरोग्यासाठी प्रोट्रिज डब्ल्यू घेऊ शकतात महिला. त्वचेच्या आरोग्यासाठी, सुंदर त्वचेसाठी, आणि जे मजबूत आणि चमकणारी केस, निरोगी केसांसाठी सुद्धा प्रोट्रिज डब्ल्यू महिला घेऊ शकतात, है ना. ज्या महिलांचं अधिक वजन वाढलेलं आहे, वजन कमी करण्यासाठी प्रोट्रिज डब्ल्यू देऊ शकतो. ज्या महिलांमध्ये हायपर कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाले, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण प्रोट्रिज डब्ल्यू देऊ शकतो. ज्या महिलांमध्ये बीपीचा त्रास आहे, बीपीच्या त्रासामध्ये सुद्धा बीपीला कमी करण्यासाठी, है ना, प्रोट्रिज डब्ल्यू देऊ शकतो. त्यानंतर महिलांमध्ये शारीरिक कमजोरी, है ना, ताकदीची कमी, है ना, अशा प्रकारे ताकद वाढवण्यासाठी, महिलांच्या शारीरिक ताकद वाढवण्यासाठी सुद्धा प्रोट्रिज डब्ल्यू शकतो. डायबिटीज वाल्या महिलांमध्ये प्रोट्रिज डब्ल्यू देऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर वाल्या महिलांमध्ये प्रोट्रिज डब्ल्यू देऊ शकतो. आणि अशा वयस्क महिला ज्या वयामुळे कमजोर झालेल्या आहेत आणि उठू शकत नाहीत गादीवरनं,
स्वतःचं काम करू शकत नाहीत, अशा महिलांना सुद्धा प्रोट्रिज डब्ल्यू जर दिलं तर ते त्यांना एवढी ताकद येईल की ते गादीवरनं उठतील, स्वतःची स्वतः कामं करतील आणि त्याला म्हणतात क्रॉनिक डिसीज रिकव्हरी स्टेज. म्हणजे वर्षानुवर्ष, महिन्यान-महिने ज्या आजारापासून कसे त्या आजाराला बरं करत, पेशंटला, वयस्कर पेशंटला ऍक्टिव्ह करत स्वतःचे स्वतः काम करण्यासाठी मदत करू शकतं प्रोट्रिज डब्ल्यू. आणि त्याच्यानंतर आहे पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी. म्हणजे ज्या महिलांचं ऑपरेशन झालंय, ऑपरेशनची जखम लवकर बरी करण्यासाठी सुद्धा प्रोट्रिज जनरलचा उपयोग आपण करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रोट्रिज डब्ल्यू 2-2 चमचे उकळून गार केलेल्या दुधामध्ये है ना, उकळून गार केलेल्या दुधामध्ये 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ महिन्याचे 2 डबे प्रोट्रिज डब्ल्यू ज्या ज्या महिला घेतील त्यांचं जे काही प्रॉब्लेम, हिमोग्लोबिनची कमी असेल, कॅल्शियमची कमी असेल है ना, वजन वाढलेलं असेल, कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल, ओके, शारीरिक तणाव, मेंदूचा तणाव, मेंदूमध्ये अँझायटी, चिंता, डिप्रेशन, ओके, परत पिरियडचे प्रॉब्लेम, कित्येक म्हणजे शेकडो प्रॉब्लेम संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी सगळ्यात बेस्ट प्रोट्रिज डब्ल्यू, इम्युरिच, डिटॉक्सिफाय, लोहरिच, नवचेतना कल्पम, ओरॅक 99 हे 6 प्रोडक्ट जर तुम्ही 1 वर्षाचा कोर्स केला तर महिलांमध्ये एक जबरदस्त शारीरिक बदल आणि त्यांना जाणवेल की मी एकदम पूर्वीपेक्षा 100 पटीनं मी ऍक्टिव्ह झालेले आहे, असा हा जो अनुभव आहे हा तुम्हाला ह्या धन्वंतरीच्या प्लॉटच्या माध्यमातून मिळू शकतो. अशा प्रकारे प्रोट्रिज डब्ल्यूचा हा सेशन, एक ताकदवर सेशन इथं संपतो. मित्रांनो धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न असले तर तुम्ही मला विचारू शकता.